नमस्कार मंडळी. चला तर आज आपण अगदी कमी वेळेत झटपट तयार होणारा नाश्ता करणार आहोत. यासाठी दररोज आपल्याला वडापाव ब्रेड खाऊन कंटाळलेला असेल तर आपण अगदी थोड्या तेलात फ्राय करून हा ब्रेडचा नाश्ता बनवणार आहोत. यासाठी आपल्याला जास्त साहित्य पण लागणार नाही. 1 वाटी बेसन पीठ, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 बारीक चिरून घेतलेला कांदा, 2 शिमला मिरची, कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. ओवा, धने पावडर आणि जिरे, हळद, मीठ, चिली फ्लेक्स आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेले आहे. तांदळामुळे या नाश्त्याला कुरकुरीतपणा येतो, त्यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचे आहे. आता आपण थोडंसं पाणी घालून हे बॅटर व्यवस्थित तयार करून घेऊ. अगदी अचानक पाहुणे आले घरी, नाश्ता करण्यासाठी काही नसेल तर हा नवीन प्रकार एकदम झटपट आणि पटकन तयार होतो. किंवा लहान मुलांना टिफिनला द्यायला, सकाळच्या नाश्त्याला हे खूप छान लागते आणि पटकन तयार होते. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता या बॅटरमध्ये ब्रेड दोन्ही साईडने बुडवून घ्यायचे आहे. याला बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. तोपर्यंत गॅसवर 1 पॅन ठेवायचा आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे. याला ब्रशनं अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचे आहे. आता आपला पॅन गरम झालेला आहे. त्यावर आपण हा आपला ब्रेड ठेवू. अगदी थोड्या तेलात पटकन तयार होणारा नाश्ता आहे आणि खायला पण खूप चविष्ट लागतो. आता एक साईड आपण चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे. कढईनं पण पहिल्या सुरू थोडं तेल सोडायचं, म्हणजे ब्रेड चिकटणार नाही. आणि एक साईड फ्राय झाली की दुसऱ्या साईडनं पलटून घ्यायचं. अगदी 4 थेंब तेलापासून हा नाश्ता तयार होतो. ज्यांना जे तेल जास्त खायचं नाही त्यांच्यासाठी पण हा नाश्ता खूप परफेक्ट आणि छान आहे आणि झटपट तयार होतो. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा आता आपला ब्रेडचा नाश्ता तयार झाला आहे. अशाच प्रकारे आपण सर्व नाश्ता बनवून घेऊ. दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. गॅस खूप मोठा ठेवायचा नाही. मोठा ठेवला तर करपेल व व्यवस्थित फ्राय होणार नाही. आता हा आपला नाश्ता रेडी झाला आहे. तुम्ही याला असेच पण खाऊ शकता किंवा त्रिकोणी आकारात कट करू शकता. याला सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खायला खूप छान लागते.